उत्तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। संत शिरोमणी गोरोबा काका यांची 708वी पुण्यतिथी साजरी करीत संत शिरोमणी गोरोबा काका खंडेराव महाराज मंदिर भूमिपूजन संपन्न। खानदेश विदर्भ कुंभार समाज विकास समिती नाशिक आयोजित संत शिरोमणी गोरोबा काका यांची 708वी पुण्यतिथी व प्रस्तावित मंदिराचा भूमिपूजन सोहळा प्रदेश सरचिटणीस मनसे माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांच्या हस्ते छत्रपती महाराज चौक, अहिल्याबाई होळकर चौकाजवळ, धर्माजी कॉलनी, शिवाजी नगर, सातपूर नाशिक येथे करण्यात आला। सर्वप्रथम संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या प्रतिमेचे पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार खानदेश विदर्भ कुंभार समाज विकास समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केला। गेल्या 18 वर्षापासून खानदेश विदर्भ कुंभार समाज विकास समितीच्या माध्यमातून पदाधिकारी करीत असत। यात हभप अतुल महाराज काळे यांचे हरिकीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते। यावेळी युवा ऊर्जा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल पाटील, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शरद अहिरे, कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रमाकांत क्षीरसागर, सोमनाथ सोनवणे, तुळशीराम मोरे, अप्पासाहेब जोरवेरकर, पुंडलिक सोनवणे, नितीन माळी, पत्रकार गोकुळ सोनवणे, बाळासाहेब जोरवेरकर, गणेश आहेर, गुलाबराव पाटील, जगदीश मोरे यांच्यासह समाजातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाळासाहेब मंगळकर, रामदास वांगेकर, रमेश बेदरकर, मधुकर मोरे, शांताराम जाधव, रवींद्र वांगेकर, राजेंद्र सरोदे, हरिदास गवळी, निलेश मायकर तसेच समाज बांधव व पदाधिकारी यांच्या सहकार्याने मोठ्या थाटात संपन्न करण्यात आला। सर्व मान्यवरांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांचे तोंड भरून कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या। कसं होत नाही अण्णा, ते विचार कसं होत नाही मला सांग। आणि एक कामाची धडाडी या अण्णांकडून शिकली पाहिजे। अण्णा, मी महाराष्ट्राच्या वतीनं सर्व कुंभार समाजाच्या वतीनं आज जे गोरोबा काकाचं मंदिर आणि खंडेराव महाराजचं मंदिर हे जवळजवळ तेर आणि आळंदी अतिशय जवळ असलेले ठिकाण, हे दोन्ही ठिकाण आज तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये आणलेत आणि त्याची स्थापना या ठिकाणी होत आहे। खरोखर मनस्वी आनंद होत आहे। अशा या कार्याला मी शुभेच्छा देतो। आपण या ठिकाणी जे मंदिर उभारलं ते महाराष्ट्राच्या वतीनं, जिल्ह्याच्या वतीनं तुमचं खूप खूप आभार मानतो। ते काम करत असेल, हे काम इतकं मनापासून करा, इतकं तल्लीन होऊन करा का आपल्या कामामध्ये कुठला जोपर्यंत काम आहे तोपर्यंत कुठली बाधा, फक्त त्या कामाकडे लक्ष द्या, हीच खऱ्या अर्थानं गोरोबा काकांची शिकवण आहे असं मी समजतो। आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये सर्व संतांची परंपरा घेऊन या ठिकाणी आपणही आपली वाटचाल करावी, ही आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी नम्र विनंती करेन। आणि अण्णांचे विशेषतः धन्यवाद। कुंभार समाज तसा अण्णा तुम्हाला कल्पना छोटा समाज आहे, परंतु छोट्या समाजाचा सुद्धा आपण एवढं विचार करतात का आता ते गणपती मंदिर आणि महादेव मंदिर याचंच भूमिपूजन आता करून आले आणि या ठिकाणी खंडेराव महाराज आणि संत गोरोबा काकांच्या मंदिराचं करतं। म्हणून तुमच्या भागातील एक चांगलं नेतृत्व की जे संत परंपरा असेल किंवा धार्मिकता असेल, यामध्ये सर्व लोकांना या निमित्ताने एकजूट करून त्यांना चांगली दिशा देण्याचं काम करतायत आणि एक सक्षम असं नेतृत्व या भागामध्ये आहे। पूर्वी ते काँग्रेसमध्ये आमच्या बरोबरच काम करायचे। निश्चितपणाने आमचे जे ज्येष्ठ सहकारी आहे त्यांचंही मार्गदर्शन आम्हाला झालेलं आहे, त्यांचंही सहकार्य आम्हाला या ठिकाणी झालेलं आहे। परंतु कालांतराने काही कारणाने इतर पक्षात इथल्या लोकांच्या गरजेनुसार जावं लागलं, परंतु जी लोकांना कामं आहे दिवस रात्र ते काम कसं करता येईल याकडे विशेषतः त्यांचं ध्यान असतं। त्याचबरोबर आमचे तरुण मित्र अमोल पाटील हे सुद्धा अण्णांचे जरी चिरंजीव असले पण त्यांनी युवकांमध्ये स्वतःचं एक स्थान निर्माण केलं आणि या परिसरामध्ये हे शिवाजीनगर असेल, सातपूर असेल किंबहुना नाशिक शहर असेल, यामध्ये सुद्धा चांगलं काम या पिता पुत्रांनी या शहरामध्ये उभं केलेलं आहे, हे खऱ्या अर्थानं उल्लेखनीय आहे। आणि त्याची पावती आजच्या निमित्तानं या ठिकाणी
या ते 4 मंदिराचं झाले, इथं 2 आणि तिकडे 2, याच्यातून त्यांच्या कार्याचं या ठिकाणी आपल्याला एक चुणूक दिसती का निश्चितपणानं सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा नेता आणि आपल्या समाजाने सुद्धा त्यांच्या पाठीमागं या पुढच्या काळात खंबीरपणे उभं राहावं. त्यांना या ठिकाणी त्यांचं काही दुमत नाही, परत एकच विनंती करेल अण्णा, जेव्हा मंदिर पूर्ण होईल तेव्हा परत उद्घाटनाला आम्हाला बोलवा आणि लवकरच विनंती आपल्याला कराल. पुन्हा एकदा गोरोबा काकाच्या या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गोरोबा. इथे शेतकरी, कष्टकरी, कामगार ही माणसं राहतात. माझ्या गावात ये आणि मी पाटील आहे ना, पाटलाने ते काम मी करतोय माझ्या मुलांनी. सगळ्यांना बरोबर घेऊ, कोणाला त्रास नाही. जो त्रास देईल त्याला मी पण सोडत नाही, तुम्हाला माहिती. माझा धर्मच तो आहे. आणि यांची मागणी होती आणि मी जोही व्यक्ती येईल त्याला परत पाठवत नाही. जेवढे ओपन पीस आहे माझ्या भागात, बरं अख्या ग्रामीण भागाला गंगापूर, सातपूर, पिंपळगाव, बावला हे शिवाय येईल आणि हे 22 गावं महापालिकेत समाविष्ट झालेली पूर्व ओपन पीस आहे. काही लोक ते ओपन पीस विकून टाकतात नगरसेवक. मी तो धंदाच केला नाही. शरदराव मी 25 कोटीची शाळा बांधली महापालिकेची. 5.5 एकर मध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज क्रीडांगण केलंय. 5 एकर मध्ये दवाखाना केलाय. 17 एकर मध्ये एकच गार्डन करेल. 5-5 हजार लोक तिथे दररोज येतात. प्रत्येक काम जनतेच्या लक्षात राहील असं काम करतो आणि सगळ्यांना बरोबर घेऊन काम करतो. आणि त्यामुळे हे सगळे बागड बिल्ले एकत्र होतात. मला आता मी काय विधानसभेला पडलेलं आहे का? आघाडीचं सरकार होतं. यांचे दीड रामकथा, भागवत कथा, शिवमहापुराण शिडकत सुद्धा लावून करतो मी. सुधाकर वडगुजरच्या वाढ जसं आज संत गोरोबा काकांचं नाव आपण काय म्हणतो की ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, सोपान मुक्ताई, जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्यापेक्षा वयाने ते मोठे होते म्हणून त्यांचं नाव काका. हे अमर आहे का नाही? जसं शिवछत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर अमर आहे, तसे साधू संत अमर आहे. हा सगळा महाराष्ट्र आपल्या साधू संतांचा आणि महापुरुषांचा आहे. यांच्याशी जो प्रतारणा करील, जो यांच्या विरोधात जाईल, यांच्या विरोधात जाऊन जो काम करील, ते फक्त असं थोड्या दिवसापुरतं, थोड्या काळापुरता आनंद असतो. पण जो माणूस दुसऱ्याला फसवून मोठा होतो त्याला मनात आनंद कधीच नसतो. तो नेहमी काळा ठिक्कर पडलेला असतो. त्याच्या मनात पाप असतं, अरे आपण फोटो करून निवडून आलेलो आहे. संत गोरोबा काकांचं मंदिर या ठिकाणी आपण भूमिपूजन केलंय आणि आज तुम्हाला त्याचं पावित्र्य राखायचंय. सगळ्यांना मंगळूरकर दररोज आरती झाली पाहिजे, हरिपाठ झाला पाहिजे, महानगरपालिका ऐकून झालेलं आहे आणि हे काम पुढे तुम्हाला चालू ठेवायचंय. मला माहिती आपली माणसं अशी आहे का ती शरदराव किती छोटा समाज असो, एक माणूस काय देऊन जाईल आपण त्याचा विचार करू शकत नाही. माणसाची जी किंमत आहे ती कोणीच करू शकत नाही. जसं आपण म्हणतो मताची किंमत होत नाही, तशी समाज केवढा आहे असो ती माणसं आहे. हे जातीपाती लावल्या असतील पण आपण सगळे एका कुटुंबातले, एका परिवारातले, एका देशातले सर्व नागरिक आहोत. आज आपण आलात, खूप आनंद झाला आणि आपण असंच प्रेम कायम राहू द्या. आपण एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत या पद्धतीने करूया. आणि मी तुम्हाला धन्यवाद देईन की तुम्ही सुद्धा माझ्याकडे आला, मागणी केली आणि मला पण ती सेवा करण्याची संधी मिळाली. सगळ्यांना धन्यवाद. सगळ्यांना रामकृष्ण हरी.